दीपू, मी सांगते ती एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव. आपली काळजी घेणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्याला काय हवं नको ते बघणारा आणि आपण कितीही दुःखात असलो तरी आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणारा मुलगा मिळायला भाग्य लागतं. आणि साळगावकर तसा मुलगा आहे हे माझं मन मला सांगतंय. असा मुलगा आयुष्यात यायला नशीब लागतं दीपू. पण दीदी, असा किंवा असा कोणताही मुलगा देशपांडे सरांच्या मुलीच्या आयुष्यात असू शकत नाही. म्हणजे तो आयुष्यात आला ना की आयुष्य लपवा छपवी करत खोटं बोलण्यात निघून जाईल आणि मला ते नकोय. माझं ऐक दीपू, मी खरं सांगते, असा मुलगा मिळायला नशीब लागतं. पण दीदी, नशीब प्रत्येक वेळी साथ देईलच असं नाहीये ना. पण नशिबाने साथ सोडली तरी खरं प्रेम शेवटपर्यंत साथ करतं. मला हे अजिबात आवडलेलं नाही ताई. वेळेची किंमतच नाही काय. वेळेचं जाऊ दे, पण दिलेल्या शब्दाला काही किंमत असते की नाही. बाबा येईल तो अडकला असेल कुठेतरी. अडकला असेल म्हणजे? अडकला असेल म्हणजे काय? तसं फोन करून कळवायला नको? इतर वेळी करतो ना फोन, हा करतो ना, मग तसंच फोनवर कळवायचं की मला यायला जरा उशीर होतोय. बेजबाबदारपणा सगळा. सकाळपासून वाट बघत बसायला होय का? मूर्ख आहे का मी? मूर्ख आहे का मी? नाही बाबा, मला शाळेत जायचं आहे. उद्या दिदीची हळद आहे, त्याची तयारी करायची आहे. पण हे महाशय काही निरोपच नाही. आपण कुठल्या महत्वाच्या कामाला जातोय याचा विचार नको? बेजबाबदारपणा सगळा. शब्दाला किंमत न देणारी माणसं मला आवडत नाहीत ताई. अशा बेभरोशाच्या बेजबाबदार माणसाला मी माझी मुलगी देऊ शकत नाही. अरे मुलगा कसा? माझ्या मुलीची काळजी, तिच्या भविष्याची काळजी घेणारा हवा. मुख्य म्हणजे शब्दाला जागणारा हवा. हा बाबा येईल. आता आला तरी हकलून दे त्याला. पण बाबा ऐका. परत पाठव. बाबा ऐका ना. सांगितलं ना, परत पाठव त्याला. बाबा प्लीज. माझ्यासाठी हा विषय संपला, समजलं? हा येतो. बाबा प्लीज ना, प्लीज बाबा ऐका ना. बाबा ताई, हे बघ तू शांत हो. आपण बोलू बाबांशी. अगं पण तो कार्तिक असा का वागला? का आला नाही तो? बरं वेळेवर येत नाही तर निदान कळ. अडकला असेल. मी म्हंटल ना, अडकला असेल कुठेतरी. पण बाबांनी त्याला विलनच करून टाकलंय. माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं या घरामध्ये. अगं तू काय दीदी, अगं ताई असं का बोलतीयस? मला सांग, ह्यात बाबांची काय चूक आहे? तुला माहितीये ना त्यांना वक्तशीरपणा आवडतो. दीपू प्लीज हा, लेक्चर नको देऊस. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल. तेव्हा बघू ना आपण बाबांची किती तत्व पाळतेस तू. ताई काय बोलतेस आणि कुठला विषय कुठे नेतेस? बरोबर बोलतीये मी दीपू. प्रेमात किती त्रास होतो हे कळायला ना प्रेमात पडावं लागतं. हे बघ ताई, तू ना इथे चिडचिड करण्यापेक्षा त्या कार्तिकशी बोल, त्याला समजा. दीपू, कुणी काय करायचं हे नेहमी तू का सांगतेस ग आजीबाई सारखी? तुला का नेहमी मोठेपणा पाहिजे असतो? तू बघ ना तुझं तू काय करायचंय ते.
जास्त बोलतेस हा दीदी दीपू तुझ्या भल्याच सांगते ना तरी तुझी प्लीज, तुझं लग्न होतंय ना तुला आवडलेल्या मुलाशी, म्हणून तू हे सगळं बोलतीयस. तू जाशील ग 2 दिवसात लग्न करून, मग मलाच इथे सहन करायचंय बाबांना आणि या दीपूला. अगं तू काय बोल दीदी अगं मग ही बाबांना दीदी शांत हो तिला सांगू शांत हो. तुला माहितीये ना ती रागत असल्यावर काहीही बोलते. तू शांत हो, त्रास करून घेऊ. मी बोलते तिच्याशी. हे बघ ताई, प्लीज शांत हो. आपण बोलू बाबा. बरं ठीक आहे, आम्ही बोलू बाबांशी. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू एकदा कार्तिकशी बोल, त्याला समजा. येते मी निघते ना, तर उशीर होईल. तू नीट जाग. नमस्कार, एसबी बँकेतून आलोय. मॅडम किती बाकी आहे त्यांचे? सर माझे 56 बाकी आहेत. मी 57 देतो, पण आज नाही, उद्या प्लीज. आज नको. काय रे, मुहूर्त काढलास की काय म्हणे आज नाही उद्या? आम्ही टाइम द्यायला नाही, पैसे घ्यायला आलो. ठीक आहे सर, आत या. सर मी हप्ता कालच भरणार होतो, पण अर्जंटमध्ये ही अंगठी करायला लागली आणि पैसे खर्च झाले. अंगठी? हो मॅडम, आम्ही पळून जाऊन लग्न करतो. सर ही माझी होणारी बायको आराधना. सर आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, विश्वास ठेवा आणि आम्हाला जाऊ द्या. सर मी उद्या नक्की तुमचे पैसे देतो. सर हेवानाईच्या घरी कळलं असेल, त्यांची माणसं कुठल्याही क्षणी इकडे येतील. प्लीज आम्हाला जाऊ द्या सर. सर आम्ही लग्न करायला जात होतो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. सर तुम्ही समजू शकता प्रेमात काय होतं ते. दादा प्लीज आम्हाला इथून जाऊ देत. माझे वडील चांगला माणूस नाहीयेत आणि त्यांची माणसं जर इथे आली ना तर आमचं काही खरं नाही. दादा बोलली, आला गेम ओव्हर. इंद्राजी, हे बघा, हे खोटं पण बोलत असते. आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? ताई या होळीचे बाबा मोठे गुंड आहेत, पकडलं गेलो तर खूप मारतील. प्लीज प्लीज आम्हाला जाऊ दे. प्लीज आम्ही तुमच्या पाया पडतो. प्लीज. हे बघा, असं तुम्हाला नाही जाऊ देणार. जाऊ दे ना मॅडम. इंद्राजी पण हे चुकीचं आहे. मॅडम, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. जा रे तुम्ही, करा लग्न. हा बघ, काय रे हिरो, कुठे पळत होता माझ्या बहिणीला घेऊन? हिला पळून नेणं म्हणजे तुला काय हलवा वाटतो का? मॅडम जरा लांब उभे राहा. मॅडम. अहो इंद्र, होणार याला. ए हिरो, काय बोललो होतो आपण? हलवा. तुला हलवा आवडतो का हिला न्यायला?
काय ग, तू पण निघाली याच्यासोबत? चल. इंद्रजी, कोण आहे रे तू? ए पंजदुरी तिर्री, वा बाजूला. आली आहे बादशाची सवारी. बादशाह? कोण आहे रे तू? आपल्याला हात नाही लावायचा. घे, लावला हात. आता काय करा? कोण आहेस तू? आता मी भाऊ आहे तिचा. महागात पडेल तुला. स्वस्त गोष्टींचा शौक आपण ठेवत पण नाही. डोंट वरी, मी आहे. या. या. चल चल म्हटलं तरी. चल. ठीक आहे, तुम्ही उभे. माझ्या बाईकची चावी. गाडी खरी उभी आहे. घ्या. त्यांची वरात तर काढलीच आहे. आता तुम्ही जा आणि लग्न करून घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. या. मॅडम, कुठे गायब झाला होता तुम्ही? आता देशपांडे सर आले होते, तुमची पण भेट झाली असती ना? हो का? ठीक आहे, होईलच ना लवकरच भेट. ओके. मॅडम, काही सांगायचंय का? येतो. आय एम सॉरी इंद्राजी. मला तुम्ही आवडता, पण मी तुम्हाला हे नाही सांगू शकत. हे सत्य माझ्या मनातच राहणार. सत्तू, हा, उद्या देशपांडे सरांच्या घरी हळद आहे. आपल्या टोळीला कळव, तयार ठेव. ओके, डन. त्या जोशा आणि काळभोरला सांग. काळभोरला आधी सांग, पुण्यावरून येणार आहे तो. हा. इंद्रा, तुला एक सांगायचंय रे. बोल ना.
अरे बँकवाली सध्या खूप हरवल्यासारखी झाली अरे. म्हणजे ती बोलते कमी आणि विचारच जास्त करते. आज पण मला ती काहीतरी सांगायला माझ्याकडे येते असं मला वाटलं. सत्तू, हा बघ, फ्रॉड नयन कानविंदे आणि देशपांडे सरांची मुलगी. हो यार, त्या फ्रॉड नयन कानविंदेचं पितळ देशपांडे सरांच्या मुलीसमोर उघडं पाडावंच लागेल. थांब, मी आलोच. दे ना, मी टाक. नाही मी अगं दे, मी टाकतो आणि रिक्षा पण बघतो. हा, हाय. हाय. साळगावकर, इंद्रजित साळगावकर. आपण देशपांडे सरांच्या सत्काराच्या दिवशी समारंभात भेटलो होतो. हो, ओळखलं. बोला. ऍक्च्युली गेले खूप दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मग बोला ना. ऍक्च्युली ही जागा योग्य नाहीये ही गोष्ट बोलण्यासाठी, पण प्लीज तुम्ही राग मानू नका. तुमचं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्या नयन कानविंदेने बँकेचं खूप मोठं कर्ज थकवलंय. खूप मोठं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. हे बा, तुम्ही खरंच मला माझ्या बहिणीसारखे आहात आणि देशपांडे सर माझे शिक्षक आहेत. माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत ते. केवळ ह्या नात्याने मी तुम्हाला हे हक्काने सांगतोय. हे बात तुम्हाला खात्री आहे की तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न करताय? ह्यांच्यावर कर्ज आहे हे आणि मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. आणि नवरा बायकोच्या नात्यात ह्या अशा संकटात एकमेकांना साथ द्यायला हवीच, हो ना? थँक गॉड, फक्त काही टेन्शनच नाही. माझं खूप दिवसांपासूनचं मनावरचं ओझं हलकं केलं तुम्ही. नाही, पण तुम्हाला माझ्याविषयी इतकी काळजी वाटली हे ऐकूनच खूप बरं वाटलं. नाहीतर आजकाल कोण कोणाचा इतका विचार करतं. पण हे कर्जाचं तुम्हाला कसं कळलं? त्याला का? सॉरी आप, हे बोलवतात. पण तुम्ही लग्नाला नक्की या, मला खूप आवडेल. हो, मी नक्की आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जो दुसऱ्याचा एवढा विचार करतो ना त्याला देव कायम सुखात ठेवतो. थँक्यू. त्याला का? चल ना. येते मी. हो. खूप सुंदर काढली ग. तू पण घे ना काढून. हो काढते, फक्त एकदा सगळी तयारी झाली का बघून येते. ए नाही दीपू, तू आधी मेहंदी काढून घे. अगं दीदी काढते मी. आजची मेहंदी शकुनाची असते आणि कुमारिकांनी काढली ना की त्यांना हवा तसा जोडीदार पटकन मिळतो. चल. बरोबर आहे ना? हो. ताई काय काढतेस? मला ना जरा उशीर होतोय, मी पटकन आलेचा पार्लरला जाऊन आले. लगेच. अगं हो, आले. छान काढली आहे ना?
ताई अजून किती वेळ लागेल? थोडंसंच बाकी आहे. ही अनोखी गाठ कोणी बांधली रंगली मेरी नगाने रंगली
मॅडम ऑल ओके ना? मॅडम, आनंद आणि टेन्शन मित्रांशी शेअर केलं की बरं वाटतं. इंद्रा 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 मला देशपांडे सरांपासून वाचव यार. ते मला पकडून पकडून प्रश्न विचारतात. आतापर्यंत त्यांनी एवढे प्रश्न विचारलेत ना की ते माझ्यावर एखादं पुस्तकच लिहितील. तू ना एक वेळ मला भूमितीच्या पेपरला परत बसव, पण या देशपांडे सरांपासून वाचव यार. मी काम करतो, मी वर जेवणाचं बघतो. अरे सत्तू, अरे सत्तू, मॅडम तुम्हाला या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला सूट करतं. हे नाही. अरे इंद्रा, अरे तो आचार्य ना जरा त्याचा तिखटावर हात जरा जास्तच आहे. मी बजावलं त्याला की म्हटलं जेवणात तिखट जरा कमी ठेवा. अरे वयस्कर माणसं आहेत, त्रास होईल. बरोबर ना? अगदी बरोबर, पण फक्त त्यांच्यावर विश्वास नको ठेवू. जेवण जेव्हा तयार होईल तेव्हा टेस्ट करून बघ. हा ओके. आणि बाकीचे अपडेट देतो तुला. बाय. ए इंद्रा, काय रे? अरे कॉन्ट्रॅक्टरची माणसं काय भारी आहेत यार. अरे यांच्याकडे भांडी घासायला साबण पावडर पण नाहीये, म्हणतात आणून द्या म्हणून. आता ती कुठे मिळेल? हे माझं घर आहे काळभर, विचार आलाय. तू एक काम कर, पुढे जा, मी आण. बर मॅडम, ते घरात भांडी घासायची पावडर कुठे आहे? मॅडम, हा घरात भांडी घासायची पावडर कुठे आहे? भांडी घासायची हा मग मी देते. ठीक असं चांगलं छान व्यवस्थित. दुसरं नाही मी नाही. अरे नाही मला नाही माहित. नाही काय रे, झालं का पाठ? म्हण बघू. पुनर्परीक्षा झालं? पुनर्परीक्षा मला नाही येत. नाही इंदिरा 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 काय झालं? देशपांडे सरांनी मला बाहेर पण पकडलं. इंदिरा, तुझ्या सदराला डाग लागलेत. एक काम करतो, मी घरी जातो, तुझ्या सदरा घेऊन येतो, तेवढाच वाचेन त्यांच्यापासून. तू हे दाग नाहीये, निशाणी आहे पहिल्या प्रेमाची. लपायला पण जागा नाहीये. कळतोस कुठे? एकदम सोपा प्रश्न आहे. नाही नको नको नको. एकदम सोपा प्रश्न आहे मॅडम. नाही, तुमच्या प्रश्नात मला कळत नाही. अरे काय असं? अगं आपल्या साळगावकरचा मित्र एक नंबर विनोदी आहे. अरे तुझी साळगावकरची ओळख करून द्यायची राहिली ना? देतो. नाही नको. अरे नाही नको, इतक्या गडबडीत आता कुठे बाबा? आता आहे तो तिथे बाबा नको. आहे तो.
मॅडम हा हो काय झालंय मॅडम? वाचले. हा म्हणजे मी आलेच. मी केलेलं पाप इतकं मोठं आहे की रोज काही ना काही कारणाने मला प्रायश्चित्त करावं लागतंय. आई इथे ये आणि प्लीज रडू नकोस. आणि बघ प्लीज असं काहीही बोलू नकोस. न बोलून सत्य लपणार आहे का दीपू? आयुष्यात एकदा काहीतरी चूक केली मी तर त्या स्नेहलता ताई त्याच्यावरून माझी किंमत करायला लागल्यात ग. मोघमपणे धमकी देत आहेत त्या मला. मी जर त्यांना पैठणी साडी दिली नाही ना तर राणी हारासाठी 5 लाख रुपये मी त्यांना दिलेत ही गोष्ट त्या ह्यांना सांगतील. हो घेतले मी पैसे पण मी चोर नाहीये ग दीपू. आई मला माहितीये. उष्टी हळद आणली मी. पैठणीचं काय करताय? आई आपण आज जाऊन बोलूयात का? कुठेही चला. कोरनाईटला डोर कशाला? चल. हो हो मालतीताई तुमच्या दीपूच्या जिभेला काही हाड? हेच संस्कार केलेत का हो तिच्यावरती तुम्ही? काय म्हणाले ऐकलत ना फोनवर? म्हणे तुमची उष्टी हळद नाही आली तर आम्ही आमच्याकडचे लावू. तुम्हीच सांगा उष्टी हळद आल्याशिवाय मुलीच्या अंगाला दुसरी हळद लावतात का? हो हो बरोबर आहे तुमचं. रागात बोलली ती तसं. मी माफी मागते ना तिच्या वतीने. मग तर झालं ना ताई. तुम्ही शांत व्हा. तुमच्यावरती विश्वास आहे हो म्हणून तर ही उष्टी हळद आणली ना. इतका अपमान होऊन सुद्धा. बरं पैठणीची सोय केलीत ना तुम्ही? काकू मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना फोनवर की ह्या पुढे तुमची कोणतीही मागणी आम्ही पूर्ण करणार नाही. हो तुमच्या या अवास्तव मागण्या ना तर कुबेर सुद्धा पूर्ण करू शकणार नाही. कधी येता आणि वाटेल ते मागता. मालतीताई ओ काय ऐकते मी? काय अवास्तव मागण्या केल्यात तुमच्याकडे आम्ही? काय वाटेल ते मागितलं? वाटेल ते तुमची पोरगी बोलतीये आम्हाला. वयाचा नाही तर निदान नात्याचं तरी भान ठेवावं बोलताना. ताई समजून घ्या ना थोडस. आई तू थांब. लग्न माझ्या बहिणीचे. माझ्या आईला त्रास होतोय. माझ्या बाबांना ऑलरेडी त्रास झालाय. मग मी का गप्प बसू? आणि काकू प्लीज आता बास. आतापर्यंत जे शक्य होतं जे अशक्य होतं ते देखील आम्ही सगळं केलंय. पण आता ह्यापुढे आम्हाला नाही जमणार. प्लीज हे लग्न शांतपणे होऊ द्या प्लीज. अरे वा आधी जोडे मारायचे आणि मग हात जोडायचे. भारी आयडिया बरं का? आणि काय ग आम्ही काय मागून मागितलं असं? एक पैठणीच तर मागितली ना. मग का केली माझी फसवणूक? फसवणूक? हा आम्ही कधी म्हटलं तुम्हाला आम्ही पैठणी देऊ? तुम्ही जी साडी दिलीत ना ती साडी देऊन एक प्रकारे माझी फसवणूकच केलीये बरं. आणि त्या बदल्यात मी पैठणी मागतेय. तर ती पैठणी न देणं ही दुसरी फसवणूक नाही का? बाप रे बाप
देवा रे देवा, फसवलं रे बाबा, मला फसवलं, मला फसवलं. आई थांबतो. मालती ताई, तुम्ही ना माझी फसवणूक केली, माझी फसवणूक केली, मला फसवलं, मला आता पुन्हा जर खोटं बोललास ना तर तुझे टायर काढेल. शलाका, तू घाबरलीस बाळा? अगं मी गंमत करत होते. गंमत ग गंमत. मालती ताई, तुम्ही पण घाबरलात का? अहो मी गंमत केली, गंमत पण कळत नाही का तुम्हाला? मला काही पैठणी वगैरे काही नकोय. बर येते हा. वाट बघत असतील घरी नयनचे पप्पा, नयन. येते हा. सत्तू, इंद्राजी, काय झालं? मला सांगा, स्नेहलता काकू तुम्हाला बघून अशा का घाबरल्या आणि अशा अचानक निघून का गेल्या? इंद्राजी, अहो मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. काय लक्ष कुठे आहे तुमचं? सांगा ना. काय म्हणाला? मी तुम्हाला असं विचारलं की स्नेहलता काकू तुम्हाला बघून का घाबरल्या, त्या अशा निघून का गेल्या? ह्यांच्यावर कर्ज आहे हे आणि मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. आणि नवरा बायकोच्या नात्यात ह्या अशा संकटात एकमेकांना साथ द्यायला हवीच, हो ना? आई अगं काय झालं? काय त्या स्नेहलता भाई काय आल्या, काय गेल्या, काय काही नवीन वाद झाला वाटतं. वाद? छे छे, वाद कसला? मग काही भांडण झालं का? अगं नाही ग, भांडण कशाला होईल? ते उष्टी हळद द्यायला आल्या होत्या ना त्या. आणि तुम्हाला माहितीये ना त्यांचा स्वभाव कसा आहे तो. कुठल्याही गोष्टीला त्या नावं ठेवतात, तसंच केलं त्यांनी आताही. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. दीदी चल, मुहूर्ताची वेळ टळून जाईल ना, आपल्याला हळद लावायची. हा चल पाठावर बस, चल ये. इंद्राजी, मी तुम्हाला काहीतरी विचारते, मला खरं सांग, काकू तुम्हाला बघून का घाबरल्या? ती इंद्राची जादू आहे मॅडम. दिसत नाही पण काम करून जाते. तुम्ही काय लहान मुलगी समजता मला? मी सांगू मी तुम्हाला काय समजतो ते? हे बघा, माझ्या प्रश्नाचं खरं आणि स्पष्ट उत्तर द्या. त्या तुम्हाला बघून का घाबरल्या, अशा निघून का गेल्या? दीपू, आत ये जरा.